मंडळी, बाप्पांचे आगमन होत आहे, तर बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक. तर करायचं काय आहे, इथे 1 वाटी दूध घेतले आणि 1 वाटी पाणी ओतून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि उकळवून घ्यायचं. 2 वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हे उकळलेलं दूध आहे ते ओतून घ्यायचं. चिमूटभर मीठ सुद्धा घालायचं आणि मिक्स करून ठेवायचं 10 मिनिटासाठी झाकून. त्यानंतर एका कढईमध्ये तूप घालायचं 2 चमचे आणि खोवलेला नारळ आहे तो 1 वाटी टाकायचा आणि अर्धी वाटी गूळ टाकून वेलची पूड टाकून व्यवस्थित असं सारण बनवून घ्यायचं. जे उकडलेलं पीठ आहे ते एका परातीमध्ये घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर साचा घ्यायचा, थोडंसं त्याला तूप लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा व्यवस्थित असा दाबून बसवून घ्यायचा आणि मध्ये व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान असा आपला मोदक तयार झालेला आहे, पाहू शकताय. तर या पद्धतीने सर्व आपले मोदक बनवून तयार झाले. 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत आणि वरतून तुपाची धार सोडायची आहे. खूप छान असे मोदक तयार झाले.